झालं का मेडिटेशन? ते जस्ट झालं म्हणून मोबाईल चेक करत होते. मला वाटलं मी डिस्टर्ब केलं तुला. नाही नाही. बोल ना, काहीतरी बोलत होतीस ना? हा अगं काही नाही, सहज मी विचारण्यासाठी आले होते की तू सौमित्राकडे गेली होतीस ना, काय झालं? अगं म्हणजे सौमित्राने फोन नाही केला तुला अजून? नाही. अगं कसं शक्य आहे? फोन नाही केला त्याने? नाही. थांब मी फोन करते त्याला. हॅलो हॅलो सौमित्रा, काका काकू काही बोलले का तुझ्याशी? हो बोलले ना, म्हणजे म्हणाले की तू सॉरी म्हणायला घरी आली होतीस. चांगलंय, म्हणजे आता तुला फ्रीली घरी येता येईल. काय? अच्छा, असं सांगितलंय का त्यांनी तुला? म्हणजे तू काय वेगळं सांगायला आली होतीस का? नाही काही नाही, मी ठीक आहे, मी प्रत्यक्ष भेटूनच बोलते तुझ्याशी. बाय. आकृती, चल आकृती आपण सौमित्राकडे जाऊयात. मला बोलायचंय तुझ्याशी आणि सौमित्राशी. हा माताजी बोला. हे बघ सौमित्रा, यामध्ये माताजींना आणण्याची काहीच गरज नाहीये. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही दोघं जेव्हा प्रेमात पडलात ना, तेव्हा मला खूप 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 आनंद झाला. अरे खरंच सौमित्र, हे बघ म्हणजे मी या सगळ्याच्या खूप पलीकडे गेली ना, त्यामुळे तुमच्या दोघांचं प्रेम मी अगदी लांबून तिसऱ्या माणसासारखं बघू शकते. पण आज तुम्हाला दोघांना मी तुमच्या दोघांच्याही दृष्टीने हिताच्या गोष्टी सांगणार आहे. येस माताजी, सांगा तुम्ही काय. माझा जन्मच तुमचा ऐकण्यासाठी झालाय, सो प्लीज माताजी. तुम्हाला कदाचित गंमत वाटेल, पण सौमित्र, जेव्हा तुझा ऍक्सिडेंट झाला ना, तेव्हा मला इंट्युशननी जाणवत होतं की काहीतरी वाईट घडतंय. आणि आता मला तेच परत जाणवतंय. मला ना असं खूप आतून फील होतंय की लग्नानंतर तुमच्या दोघांचा डिव्होर्स होणार आहे. काय? यू आर जोकिंग राईट? हे बघ मैत्री, तुला जर आमचं नातं मान्य नसेल तर आम्हाला स्पष्टपणे सांग, ठीक आहे? त्यासाठी असलं काहीतरी करायला जाऊ नकोस, ओके? मला मान्य आहे की तुला वाईट वाटू शकतं आता की माझ्याबरोबर कोणीतरी दुसरं आहे, पण आता त्याला काही करू शकत नाही आपण. म्हणजे हे आता नॅचरल, म्हणजे मला वाटतं तुमच्या माताजी म्हणतात तसं हे नॅचरल आहे, ह्युमन आहे. म्हणजे मी बाकी समजू शकतो, पण हे इंट्युशन वगैरे नवीनच काहीतरी, नाही का? नाही सौमित्र, हे बघ मला असं वाटतं की मी या सगळ्याच्या पलीकडे गेलीस, पण तरीही मी जे काही बोलतेय त्यामध्ये तथ्य आहे. सौमित्र, मी जे बोलतेय त्यामध्ये खूप तथ्य आहे. मला एक स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नामध्ये मला असं दिसलं की तुम्ही दोघं कोर्टात आहात आणि तुम्हाला डिवोर्स दिला जातोय. तुम्हाला कळतंय का, भविष्यात तुमचा डिवोर्स होणार आहे. अरे हो कळलं दादा मला त्या. अरे दादा हो 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 हो. काय हो? नाही 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 नाही. काय नाही?
काय नाही हो की नाही काय ते सांगा तरी. हा काय म्हणाले दादा? काय म्हणणार आहे, चांगलं फोनवर झापत होता मला. म्हणजे नेहमीप्रमाणे. सौमित्र बद्दल काय म्हणाले भाऊजी ते सांगा. हा हे बघ, दादा म्हणाला तुम्ही दोघं म्हणजे आपण हा अगोदरच अस्वस्थ होऊ नका, मुलगी सुस्वभावी आहे. हो. अगोदर तिची पत्रिका बघा म्हणाला. अरे देवा, पत्रिका बघा असं म्हणाले भाऊजी. नाही बरोबर आहे हो त्यांचं. काय मैत्री पायी जो घोळ झालाय ना त्यापैकी घोर लागलाय जीवाला. म्हणून ते पण अहो पण हे जर मी दादाला विचारलं तर तो आकांतांडव करणार हो. आता पत्रिका मिळायची कशी, आकाशातनं थोडीच पडणार आहे. हो काय हो नाही नको का मग नाही. काय नाही काय हो काय नाही नक्की काय ते सांगा हो. तुम्ही असं मला डिफ्यूज हो करता नका, की हो नाही हो नाही. तू थांब का जरा, तू गप्प बस जरा. तू गप्प बस, मला आणखीन गोंधळू नको. होच नाही नाहीच हो, होच नाही नाही हो, काय मला सगळं गोंधळ उडालाय, काय करावं कळत नाही. मग एक फर्स्ट क्लास चहा आणते अद्रक मार्के. हे नलू ऐक 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 ऐक. तू एक काम कर. वा म्हणजे परत मीच काम करायचं, मला नाही जमणार. अरे ऐक ऐक काय या घरामध्ये तुझ्याशिवाय दुसरं कोणी काम करतं का? नाही असा तुझाच दावा आहे ना. मग तू एक काम कर. हे बघ ना, ऐक ना, सहज बोलता बोलता गप्पा मारता मारता. नाही मी भाऊजींना काही विचारणार नाही, मला भीती वाटते त्याची. अगं ऐक, आकृतीबद्दल बोलतोय मी. हा. आकृतीशी गप्पा मारता मारता तिच्याशी बोलता बोलता तिला तिची जन्मतारीख विचारून घे आणि जन्माची वेळ विचारून घे. मग आपण मस्तपैकी कॉम्प्युटरवरून तिची पत्रिका काढू. अगो बाई, अय्या कसं सुचलं? म्हणजे ना मला होकार दिला ते एक बरोबर सुचलंय आणि हे एक दुसरं बरोबर सुचलंय. बाकी अरे बघ सौमित्र, मी खरं बोलते. तुम्हाला दोघांना पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी हे सगळं सांगते. आकृती, माझी स्वप्न खरी होतात. काय झालं? हा अगं मैत्री, हिची जर स्वप्न खरी होत असती ना आकृती, तर ही आज टुंड्रा प्रदेशात असती. हा नाहीतर पुण्यामध्ये ना बर्फ पडला असता आणि हिला पंख फुटले असते आणि ती उडत उडत आमच्या गच्चीवर आली असती आणि गच्चीतून तिचं काहीतरी असं एक पीस झालं असतं. मग ते पीस आमच्या खिडकीतून असं आलं असतं आणि माझ्या गालावरून असं माझ्या डोक्यात जाऊन बसलं असतं. आता यातलं काही तुला शक्य होईल असं वाटतंय का मैत्री? हा मग हे कसं काय खरं होईल? हे बघ, हे सगळं बोलायला ठीक आहे, पण असं होऊ पण शकतं ना. म्हणजे समजा झाला डिवोर्स, म्हणजे रिस्क नको उगाच, नाही का आकृती? मैत्री, सी रिस्क कशात नसते. हा आणि हे बघ, मला पुन्हा तोच विषय नाही काढायचा, पण तुमचं स्टडी होतं ना रिलेशनशिप, पण शेवटी तुटलंच ना. पण तुझ्याकडे त्याच्या खूप गोड आठवणी आहेत. आय थिंक दोज आर इम्पॉर्टंट. हाँ अगं पण और डिवोर्स होगा तो होने दो. तब तक खुश रहेंगे. क्यों डॉक्टर? बिल्कुल. इसकी भी दवा होगी ना आपके पास? औषधं माझ्याकडे सगळ्याची आहेत, त्याचं टेन्शन तू घेऊच नको. आणि मैत्री, तू आमचं टेन्शन घेऊ नकोस, काही होणार नाही. आणि जरी झालं तरी आम्ही आमचं बघून घेऊ, नाही का? काय येस. आणि काय औषधांबद्दल मी सांगत होतो की आधी तुम्हाला चेक करावं लागेल मला. अच्छा, तो अभी कर रहा? हां, मग तुम्ही इथे थोडा वेळ झोपा, मी बीपीचं मशीन घेऊन येतो, त्याने आपण चेक करूया. तुझे पूरा चेक करोगे? अरे पण औषध देतो. सौमित्र, हाय. काय मी आहे. माहितीये, पण मग हे म्हणजे आधी हात हातात घ्यायला लाजायचास ना तू सगळ्यांसमोर. सो
बदललायस बराच. हा आता काय एक्सपिरियन्सनी होतं ना, माणूस मोठा होत जातो आणि हातही तसा लागतो. काय म्हणास? आणि काय तू काहीतरी म्हणत होतास. नाही, तू काहीतरी म्हणत होतीस. चला मग, म्हणजे चल, तू घरीच येतेस ना? तू पुढे जातेस का? मी 5 मिनिटात येते. 10 मिनिटात येते. 10 मिनिटात येईल. अच्छा, हिला पण औषध देणारच का? हा, फक्त एक तुम्हाला सांगायचं की म्हणजे आकृती, तुला सांगायचं पेशंट यायची वेळ होईल आता, सो म्हणजे तुम्हाला डिस्टर्ब नको व्हायला म्हणून. डिस्टर्ब होणार? म्हणजे वेळ तर झाली आहे पेशंट्स यायची. एक्झॅक्टली. हा, पण या पेशंटचं काय करू मी? हा, ही केस जास्त क्रिटिकल आहे. ह्या पेशंटला तपासलं नाही तर पुढचे कसे तपासणार मी? हा, बरोबर की नाही? पेशंट काय, मग पेशंट काय होते तुम्हाला? धीरजचा हार्टबीट है ना, वो थोड़ा सा बढ़ रहा है. हा, हार्टबीट. मैत्री, हा दार लावून घेशील फक्त? हा दार लावतेस का प्लीज? हो. थँक्यू. अरे किती दिवसांनी आलात तुम्ही? हा, आत्ता माईची आठवण आली ना तुम्हाला? अरे बसून पाणी प्या ना, बसा ना. पाण्याची काही खरं आवश्यकताच नाही. अरे काही मग बोलायचंय का तुम्हाला? काय चाललंय? नाही, विशेष काहीच. हो. अरे बापरे. हा, वा वा वा, आशीर्वाद, छान जगा. पण कशासाठी हा नमस्कार? म्हणजे माझा वाढदिवस आहे का? नाही. कुठला सण आहे का? नाही. गुरुपौर्णिमा नाही. मग तुम्हा कोणाचा वाढदिवस आहे का? अगं नाही, तसं नाहीये. तसं नाहीये ना? अगं माई, तसं नाहीये. म्हणजे अगं ही ऐश्वर्या आणि माझं एक म्हणजे तुमचं जुळलं की काय? हा, कशी ग माझी गोड पोरं. वाव, वा 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 वा. माई, हा, तुला कळलं होतं ना आधीच? खरं सांग. मला आधी कळलं होतं का? हो. हे बघ, मस्त. पण काय रे, कसं जमलं? मी सांगतो. एकदा आम्ही दोघं असेच गॅरेजात बसलो होतो आदिलच्या. तर प्रथम असं एकमेकांशी बोलता बोलता जाणवायला लागलं की आपले विचार जुळतायत की काय. सौमित्र, अरे काय करतोय तू? सोड ना. अगं मी कुठं काय करतोय? काही काय असं ओरडू नकोस आणि हळू आवाजात बोल ना. प्रायव्हसी वगैरे तुला कळत? तुम्ही काय करता इथे? तुम्ही काय करता इथे? मग आतमध्ये कोण आहे? चल बाय. बाय. आकृती, लिसन, मी खरंच काही ऐकलेलं नाहीये. मी इकडनं जातच होते, पण तेवढ्यात तिथे शितोळे आले आणि ते मला म्हणाले की तू थांब. तुम्हीच मला म्हणालात म्हणून मी थांबले. आणि खरंच आय स्वेअर मी काहीही ऐकलेलं नाहीये. इट्स ओके, इट्स ऑल फाइन. तुम्हें तो पता है ना प्यार में क्या क्या होता है. सॉरी, आई हैव टू टेक दिस. या, नो प्रॉब्लेम. येस, बाय शितोळे. हाँ हेलो. काय मैत्री इथे? ये क्या हो रहा है? तुम्ही इथे आणि त्या आतमध्ये तुमच्या जागी कसं काय? हॅलो, ऐकतेस ना ग? तू एकटीच आहेस का ग? म्हणजे भाऊ बहीण कोण काय? नाही, दादा आहे ना मला, US ला असतो. हा हा, मी आपल्या सहजच विचारते. हा आकृती, आता होणाऱ्या सुनेची थोडी तरी माहिती हवी ना आपल्याला. काय नातेवाईक वगैरे विचारतात म्हणून. हे वेळ आहे ना ग? आता मी आपली बडबड करत राहते नेहमीप्रमाणे. हो, काहीच प्रॉब्लेम नाही, आहे वेळ. बोला बोला आंटी. हे काय, तू मूळ कुठची? म्हणजे गाव किंवा काय असं? मूळची खरं तर तशी कुठचीच नाही, आणि म्हणायला गेलं तर सगळीकडची. माझ्या ऍक्च्युली बाबांचा जॉब फिरतीचा होता, फॉरेस्टमध्ये. त्यामुळे मी खूप फिरले, जवळजवळ भारतभर. हो का? मग तुझा जन्म काही जंगलातला आहे का?
नाही नाही, फलटणला झालाय. माझी आई आहे ना फलटणची, पण आता तिथे कोणीच नसतं आमचं. बरं. आणि हे काय वाढदिवस काय म्हणजे जन्मदिवस ग काय? मी ह्याच्यावर लिहून ठेवते, ह्याच्यावर हे कॅलेंडरवर कॅलेंडरवर लिहिते, म्हणजे मग त्या दिवशी त्या माणसाला मी शुभेच्छा देते. म्हणून विचारते तुझा वाढदिवस कधी, काय साल वगैरे? 24 जानेवारीला माझा वाढदिवस असतो. संध्याकाळी 4:10 माझा जन्म झालाय. इतकी माहिती पुरेशी आहे का पत्रिकेसाठी? अगं नाही, हे नाहीये तसं तसं. इट्स ओके आंटी. तुम्ही तुमच्या समाधानाकरता बघा पत्रिका, पण माझा आणि सौमित्रचा विश्वास नाही आहे पत्रिकेवर. हे बघ, दादाला सांगू नकोस हा, तो चिडेल माझ्यावर. नाही, डोंट वरी आंटी, मी नाही सांगणार. खरं सांगू का, शपथ तुला सांगते. ते चंद्रमोहन भाऊजी आहेत ना, म्हणजे ह्याचे काका सौमित्रचे, तर त्यांना हवंय ग सगळं. आणि ते घरातले मोठे पडतात म्हटल्यावर ते ऐकायला लागतं. आमचं खरंच असं काही नसतं. दादाला सांगू नकोस हा, पण प्लीज. नाही, तुम्ही काही काळजी करू नका. मी सौमित्रला काहीही सांगणार नाही. थँक्यू. हे आपल्या दोघींमधलं सिक्रेट राहील. हा? हो हो, थँक्यू. हा आकृती, ठेवू का मग? ओके, बाय बाय. दादाला नाही सांगायचंय. हा 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 हा, चल बाय बाय. 24 जानेवारी 7:11. मी स्वतः माझ्या कानांनी ऐकले. हो का? हो, आकृती डबल डेट करतीये. आता बोल. हो का? कशावरनं म्हणतेस तू हे? अगं मी ऐकलं तिला फोनवर बोलताना. ती म्हणत होती की आपण सौमित्राला सांगायचं नाही, एक सिक्रेट आहे म्हणून. अच्छा, कोण असेल हा दुसरा? पहिला सौमित्र, दुसरा, आणि मी शोधून काढणार आहे. आणि ना, त्या आकृतीचा खरंच ब्रेकअप झालाय की नाही हे सुद्धा आपल्याला माहित नाही. एक खरं सांगायचं तर आकृतीविषयी आपल्याला काहीच माहित नाही, पण मी शोधून काढणार आहे. सौमित्र जरी माझा एक्स असला तरी पण. नाही, एक्स असला तरी मित्र म्हणून काळजी वाटणारच की. हो ना? हो ना. मग आता काय करणार तू? जस्ट वेट अँड वॉच.